माझं प्रल्हाद पांडुरंग वाडके, माळेगाव खुर्द. माळेगाव खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे या ठिकाणी आपण पेरू पिकामध्ये मार्गदर्शन करताना 15 दिवसापूर्वी आजपासून त्यांना सांगितलं होतं की 20 दिवसामध्ये तुमच्या पेरूची साईज वगैरे व्यवस्थित वाढून जाईल. दुसरी गोष्ट, ज्यावेळी औषध सोडलं होतं त्यावेळेस ह्यांचाच व्हिडिओ आहे, तो तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता. आणि आता ते त्यांच्या शब्दामध्ये त्यांचा अनुभव इथं सांगत आहेत. सांगा. गेल्या 1500 पाहिलं त्यावेळेस ना हे पेरू सुपारी किंवा लिंबाच्या साईजमध्ये होते. हां. पण आणि आता सरांनी सांगितलं की 20 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल. पण 20च्या आधी मला वाटतं 5-6 दिवसा अगोदरच रिझल्ट मिळाला. हां, आता त्यात काय काय बदल मिळाला तुम्हाला सांगा. असे पेरू आता मार्केटला चाललेत चांगले, जवळजवळ 1-1 किलोचे काय ठिकाणी आहेत, पाऊण किलोचे आहेत. हां. आणि फक्त 15 दिवसामध्ये एवढा रिझल्ट मिळाला. आणि काय ठिकाणी कळी पण बाहेर पडली बघा, बऱ्यापैकी. हां, म्हणजे त्यांचं जे हे आहे म्हणजे त्यांनी गॅरंटेड विषय हो का अजून काय परत 90 कळी येऊन पुन्हा त्याला छोटे छोटे फळं लागलेत. नवीन सेटिंग जे हां, म्हणतो आपण हो का ते इथं हे पहा, हे नवीन फुलं यायला लागलेत परत आणखीन. हो का नवीन पेरू चालू, त्याच्या वेळेस स्प्रे घेऊन पुन्हा फुगला जाईल मला. याचे मी त्याला 1500 पुरे मला वाटतं काल 16 कॅरेट गेली, 30 कॅरेटपर्यंत जातोय माल. काल किती गेलं माल? काल 16 कॅरेट. हां. आणि आता आज वाज कमी जवळजवळ 30 कॅरेटच्या आसपास जाईल. आणि ओके. ते अर्धा एकर आणि हे 10 गुंठ. हा, म्हणजे जो काही आहे 30-35 गुंठ्याचा पहिलाच हात वलांडा आहे, वलांडा. हा पहिला वालांडा त्यांचा कालचा 16 कॅरेट आणि आज काय 30-35 कॅरेट काय निघतात ते निघेल. आणि ही जी सेटिंग वगैरे म्हणतो आपण, तर ही फळांची साईज वगैरे आहे, तर हे आपल्याला अशी मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे पहा, ही जी फळं आहेत त्याला कलर वगैरे व्यवस्थित येतो आहे. सगळ्यात महत्त्वाच्याला फोम वगैरे लावलेला आहे. हा पिंक तायवानमधला व्हरायटी असताना आता साधारणपणे जर फळं मोजली तर 25 ते 30 फळं आहेत सध्याच्या कंडिशनला. कमीत कमी 25 ते 30 म्हणजे 30-35-40 फळांपर्यंत फळं आहेत. दुसरी गोष्ट, ही सेटिंग परत नवीन आपण जेव्हा औषध सोडलं किंवा ह्या ठिकाणी एक ड्रिंचिंग घेतलं त्यानंतर हे चेंजेस आहेत. ही फूट वगैरे आहे, ही सगळ्यात महत्त्वाचं. ही हे पहा, नवीन फ्रेश अंडा वगैरे हे चालू झालेला आहे. आणि ही पेरू जो असा जागेवर गोल होतो तो न होता असा लंबळगा होतो, त्याच्यामुळे त्याची साईज वगैरे चांगली मिळते. सगळ्यात महत्त्वाचं, आता इथं ओपनच पेरू आहे, त्याला फोम बसवला नव्हता पहा. हे फोम बसवला नव्हता. हे अशा पद्धतीने गोल आकार वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी मिळत आहे. आणि हे आतले पेरू आता नवीन नंतरनं हे जे चेंजेस झालेले आहेत, तर हे पेरू या ठिकाणी आलेले आहेत, तिथं पण आहेत. ही पेरूंची आत्ताची कॅपॅसिटी म्हणजे आत्ता जी फळं लागलेली आहेत ती अशा पद्धतीने या ठिकाणी मिळत आहेत आता आपल्याला. आणि आता तुम्हाला जे हार्वेस्टिंग केलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न राहील. काय होईल परत काय होईल म्हटले अनेकाने, म्हणजे ह्यांचा जे म्हणणं आहे की औषध सोडल्यानंतर हे 15 दिवसातले बदल मी ज्यांना सांगितलं होतं 20 दिवसात मिळतील ते त्यांना 5-6 दिवस त्यांना आधीच मिळालेत. म्हणजे काल म्हणजे साधारणपणे 14व्या-13व्या दिवशी त्यांना रिझल्ट मिळालेत. आणि आता इथून पुढचे जे सेटिंग वगैरे आहे हे माल स्पीडने फुगला गेला. मी मालाचं फुगवून वगैरे व्यवस्थित झालेली आहे पहा. हे अशा पद्धतीने ही सेटिंग आत्ताची फ्लावरिंग आत्ता ह्या ठिकाणं सुरू होते. म्हणजे हार्वेस्टिंग झाले लोड असेल झाडावरती तर थोडं फ्लावरिंगला मागं पुढं होतं, परंतु हे पहा हे नवीन फ्लावरिंग आत्ता आहे, त्यावेळेसचं नव्हतं. ह्यानंतर आता हे अशा पद्धतीने फ्लावरिंग झालेलं आहे. हा माल आता काल तोडला होता तो 16 कॅरेट काय होते, आता हे काय 30-35 कॅरेट तोडण्याचं काम चालू आहे. आणि आता ही जी क्वालिटी वगैरे तुम्हाला दाखवतो. आणि फोम बसवल्यानंतरचे 20 दिवसात रिझल्ट मिळणार आहे, ते 15 दिवसातच मिळून गेले. 13 ते 15 दिवसांमध्येच महत्त्वाचं. हे पहा ते काय सांगतायत काका, काय सांगतायत बघा. 2 किलो जवळपास यांना 1 किलोचं वजन मिळत आहे. 2 पेरूमध्ये 1 किलो वजन सरासरी होते. 5 किलो 1 किलो म्हणजे 450-500 ग्रॅमच्या आसपास एक पेरू मिळतोय. अजून मोठी साईज आहे, त्याच्यापेक्षा पण मोठी साईज आहे. 4 किलो पेरू जे आहे ते साधारणपणे 1 किलो 470 म्हणजे 1 किलो 500 ग्रॅम आपल्याला मिळालेलं आहे. आणि ही क्वालिटी वगैरे जी आहे तर ही आपल्याला पेरूमध्ये अशी मिळालेली आहे पहा. आणि आता पुन्हा मार्केटला जवळजवळ 75 ते 80 रुपयाचा रेट चालू आहे सध्या. एक 2-3 दिवसापूर्वी एक फार्मरने सांगितलं होतं की बाबा आता पिंक तायवानना 75, 80, 85च्या रेंजमध्ये क्वालिटी पाहून आहे. आणि हा क्वालिटीचाच माल आहे पेरूमध्ये. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणं हे रिझल्ट किंवा हे जे काम होतं आपलं ते दाखवलेलं आहे. म्हणजे रिझल्ट कसे निघतात, रिझल्ट कसे मिळतात हे दाखवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे.
धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि पेरू बघा.